सांगायचं तर गेले 8 महिने आम्ही इथे कार्यरत आहे. ज्यावेळी आम्ही लागलो त्यावेळी सांगितलं 2 महिन्यानंतर पगार होईल म्हणून. 2 महिन्यानंतर आम्ही तिसऱ्या महिन्यात विचारलं सुपरवायझरना साहेबांना की साहेब पगार कधी होणार. तर त्यावेळी ते सांगायचे की आज ह्या महिन्यात होईल, पुढच्या महिन्यात होईल. असे जवळजवळ आता 7वा महिना सुरू आहे, एकही पगार आम्ही घेतलेला नाही आहे. त्यासाठी मग आमचे वरचे जे अधिकारी आहेत किंवा आमचे बोर्डाचे जे भोसले साहेब आहेत, परत सनी पाटील म्हणून सर आहेत, ते सुद्धा प्रयत्न करतायत. त्यांनी असं सांगितलं की फाईल आम्ही पुढे पाठवली आहे की आता ती कधी येते, पगार आमच्या खात्यामध्ये कधी जमा होते ते नाही माहिती, फक्त आश्वासनच देत आहेत बस. पगार नाही, इतके दिवस सॅलरी झालेली नाही. काय अडचणीचा सामना करावा लागतो कुटुंबामध्ये वगैरे? कुटुंबामध्ये भरपूर घर भाडं आहे, जेवणखाणं आहे, ट्रॅव्हलिंग आहे, सगळं आहे. पण त्याची कुठलीही सुविधा आम्हाला नाही, आम्ही काहीच करू शकत नाही. 8 महिने बिना पगाराचे इथे आहे. पुढच्या 10 तारखेला तुमचा पगार झाला नाही तर पुढची दिशा काय असणार आहे तुमची? पुढची दिशा आता ते अजून ठरवलं नाही, पण जर सगळ्यांनी मिळून ठरवलं तर आंदोलन हे 100% होईल.